नमस्कार मित्रांनो, आपली 10वीची एक्झाम झालेली आहे। आता 11वी मध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे। तर शासनाने 10 एप्रिल पासून ऑनलाईन पद्धतीने 11वीचा प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे। याचा पार्ट 1 जो की 10 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत आपल्याला लॉग इन करून घ्यायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन पद्धतीने 11वी प्रवेश प्रक्रिया पार्ट 1 कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे। सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती, आपणही हा व्हिडिओ संपूर्ण पहा, त्या पद्धतीने रजिस्ट्रेशन करा आणि सर्व तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला तर अधिक न वेळ घालवता 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन कशा पद्धतीने आहे सुरू करूया। 11वी प्रवेश ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी mahafyjcadmission.in या वेबसाईट वरती यायचं आहे। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यात आलेली आहे। यावरती आल्यानंतर पहा दोन ऑप्शन आहेत, स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन। तर सर्वात प्रथम स्टुडंट रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यामुळे या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा इथं पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे विदिन महाराष्ट्र स्टेट आणि आउटसाइड महाराष्ट्र स्टेट। म्हणजे तुम्ही 10वी महाराष्ट्रात शिकलाय की महाराष्ट्राच्या बाहेर। महाराष्ट्रात शिकला असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा। यानंतर पहा ऍप्लिकेशन स्टेटस नावाचा ऑप्शन आहे। यामध्ये 3 ऑप्शन आहेत। फ्रेशर म्हणजे आताच तुम्ही 10वी शिकलेला आहात आणि एक्झाम दिलेला आहात। रिपीटर म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी नापास झालेला आहात आणि यंदा तुम्ही रिपीटर आहात, पुन्हा तुम्ही एक्झाम साठी बसला आहात। आणि ते प्रिव्हियसली पास म्हणजे तुम्ही यापूर्वी पास झालेला आहात आणि यंदा तुम्ही फॉर्म भरणार आहात। तर फ्रेशर असाल, आता 10वीची एक्झाम दिला असाल तर पहिला ऑप्शन। त्यानंतरचा पुढला ऑप्शन आहे पहा, 10वीचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही कुठल्या बोर्ड थ्रू एक्झाम दिला आहात, एसएससी, सीबीएसई ही कोणता ऑप्शन आहे तो तुम्ही सिलेक्ट करा। उदाहरणार्थ तुम्ही एसएससी मध्ये किंवा सीबीएसई बाकी सुद्धा बोर्ड आहेत ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर एसएससी बोर्ड मधून तुम्ही एक्झाम दिला असाल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा। यानंतर इथं सीट नंबर, आता सीट नंबर कुठे भेटेल तर तुमच्या हॉल तिकीट वरती। तर सीट नंबर इथे टाईप करा। यानंतर मदर नेम, यानंतर पहा इथे मंथ ऑफ एक्झामिनेशन, कोणत्या महिन्यात तुम्ही एक्झाम दिला आहात तर मार्च मध्ये। जो कोणत्या महिन्यात एक्झाम दिला आहात, आता पहा रिपीटर असतील तर ते कोणत्या महिन्यात देत असतील तर तो महिना तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल। आता तुम्ही सीट नंबर आणि मदर नेम टाईप केल्यानंतर इथे व्हेरीफाय नंबर वरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय नंबर वरती क्लिक केल्यानंतर पहा व्हेरीफाय युअर एसएससी डिटेल्स, इथे पहा नेम ऑफ द ऍप्लिकेशनचं नाव येईल आणि आईचं सुद्धा नाव येईल। हे करेक्ट आहे का चेक करा। येस करेक्ट वरती क्लिक करा जर करेक्ट असेल तर। जर तुम्ही अदर बोर्ड असाल तर तुम्हाला इथे फिल करावं लागेल। पहा यानंतर तुमचं ऑटोमॅटिकली इयर ऑफ एक्झामिनेशन सुद्धा आलेलं आहे, इथं तुमचं नाव सुद्धा आलेलं आहे, पहा ते चेक करा। यानंतर आपल्याला ईमेल आयडी टाईप करायचा आहे तुमचा जो कोणता आहे तो। यानंतर मोबाईल नंबर, आता इथं खाली या सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल्स आहे, तर इथे क्वेश्चन पहा म्हणजे तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे तो सिलेक्ट करा आणि त्याचं उत्तर इथे लिहायचं आहे। तर हे आठवणीत राहिलं गरजेचं आहे, कारण जर पासवर्ड फॉरगेट करायचं असेल किंवा काही चुकलं असेल तर तुम्हाला हे सिक्युरिटी क्वेश्चन महत्वाचा आहे। इथं पासवर्ड टाईप करायचा आहे। पासवर्ड उदाहरणार्थ तुमचं नाव अंक सुद्धा टाकू शकता। तर पासवर्ड क्रिएट करा, तोच पासवर्ड इथे कन्फर्म पासवर्ड मध्ये टाईप करा। इथे कॅप्चा कोणता द्यायचा आहे पहा, काळजीपूर्वक पहा, हा कॅप्चा जसा आहे तसा इथे फिल करायचा आहे। यानंतर रजिस्टर पर्याय ओपन होईल त्यावरती क्लिक करायचं आहे। सर्व माहिती फिल करा आणि रजिस्टर पर्याय ओपन होईल त्यावरती क्लिक करा। पहा तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे। पीडीएफ सुद्धा लॉग इन डाउनलोड झालेली आहे। आता इथं पहा, इथं तुमचं नेम दिसतंय आणि इथे तुमचा लॉग इन आयडी दिसतोय। हा लॉग इन आयडी सेव्ह करा, कॉपी करा, हा खूप महत्वाचा आहे, सेव्ह करा। यानंतर पहा इथे प्रिंट सुद्धा काढू शकता, तर प्रिंट काढून ठेवा तुमच्या लॉग इन आयडीची। आता पुढील ऑप्शन कोणता तर इथे पहा प्रोसीड टू लॉग इन यावरती क्लिक करा, किंवा डायरेक्टली जी वेबसाईट तुम्हाला दिलेली होती तीच वेबसाईट तुम्हाला इथे पुन्हा एंटर करायचं आहे आणि स्टुडंट रजिस्ट्रेशनच्या साईटला लॉग इन पर्याय होता त्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथे पहा तुमचा लॉग इन करायचा आहे, तर लॉग इन आयडी कोणता जो मगाशी सांगितला होता तो लॉग इन आयडी इथे एंटर करा। यानंतर पासवर्ड जो तुम्ही क्रिएट केला होता तो पासवर्ड टाईप करा, हा कॅप्चा इथे फिल करा आणि इथे लॉग इन पर्यायावरती क्लिक करा। पहा इथं तुमचं लॉग इन झालेलं आहे, तुमचा फोटो सुद्धा इथे दिसत असेल तुम्हाला, आणि तुम्हाला 11वी प्रवेश प्रक्रिया घ्यायची आहे। आता आपल्याला इथे ऑप्शन खालती या, इथे पार्ट 1 भरायचा आहे, पार्ट 2 हा नंतर भरायचा आहे। इथे पहा ऍप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट दिसत आहे, ऍडमिशन स्टेटस सुद्धा नॉट ऍडमिटेड दिसत आहे। तर आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, तो कम्प्लीट करून घ्यायचा आहे। पहा इथं या
इथं पहा ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1, इथं पहा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक करा. रजिस्ट्रेशन डिटेल्स पर्यायावरती क्लिक करा. इथं आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर इथं जो काही फॉर्म तुम्ही भरला होता तो ओपन होईल, तो हाईड असणार आहे. इथं तुमचं सीट नंबर, तुमच्या आईचं नाव, तुमचं नेम हे दिसत आहे, ते बरोबर आहे. नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करा. यानंतर पहा इथे डेट ऑफ बर्थ तुमची चेक करा, बरोबर आहे का, नसेल तर इथे एडिट करा. शाळेचं नाव आलेलं आहे, स्कूल नंबर इथं नसेल तरी चालेल, पण शाळेचं नाव आलेलं आहे. शाळेचा इथे UDIS नंबर सुद्धा आलेला आहे. त्यानंतर पहा इथे सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. पहा यानंतर ऍड्रेस. आता ऍड्रेस मध्ये काय, तर ऍड्रेस मध्ये तुमचं जिथं राहताय तो ऍड्रेस इथे फिल करा. पिनकोड फिल करा. स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करा. जिल्हा तुमचा सिलेक्ट करा. तालुका आणि विलेजचं पुन्हा नाव इथे सिलेक्ट करायचं आहे. नाव टाईप करायचं आहे. यानंतर इथे मोबाईल नंबर आहे. अल्टरनेटिव्ह दुसरा नंबर द्यायचा असेल तर इथे एंटर करा. ईमेल आयडी चेंज करायची असेल तर करू शकता. आणि सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा. ती फिल केला. सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करा. सक्सेसफुली झालेला आहे. वरती पहा ग्रीन मध्ये आहे. यानंतर पहा कॅटेगरी. आता कॅटेगरी खूप महत्वाची आहे. जनरल, ओपन, की तुम्ही कोणत्या कास्ट मधून फॉर्म भरणार आहात, तुमची कोणती कास्ट आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. पहा इथे SCBC सुद्धा आहे. काही वेळेला आपण ओपन करतो, SCBC टाकायचं राहून जातो. यामुळे काय होतं की तुम्हाला त्या कोट्यातून फॉर्म भरता येत नाही. तर तुमची जी कास्ट आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे ती तुम्ही सिलेक्ट करून घ्या. उदाहरणासाठी ओपन असेल तर ओपन, SCBC असेल तर SCBC. यानंतरचा पुढील ऑप्शन आहे पहा, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का इश्यू केलेलं, असेल तर यस करायचं आहे. आणि इथं तुमचा राज्य सिलेक्ट करून पहा इथं कास्ट सर्टिफिकेट, तुमचा जिल्हा. यानंतर पहा इथं तुमची कास्ट कोणती आहे ती इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. आणि जर कास्ट सर्टिफिकेट आता नसेल तर नो या पर्यायावरती क्लिक करा. आता इथे महत्वाचं आहे, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर येस करायचं आहे. नसल्यास पहा तुम्हाला जनरल, ओपन मानलं जाईल. आणि पुन्हा जर तुम्हाला सर्टिफिकेट भेटलं तर तुम्ही इथे श्रेणी कास्ट सर्टिफिकेट बदलू शकता, असं इथं नोट सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील ऑप्शन पहा, तुम्ही दिव्यांग, हँडिकॅप्ड आहात का, असाल तर यस, नसाल तर नो. त्यानंतर पुढील ऑप्शन आहे बी, तुम्ही भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त आहात का, असेल तर यस, नसल्यास नो. त्यानंतर सी जो ऑप्शन आहे तो अर्जदाराच्या पालकाची बदली ऑनलाईन प्रक्रिया क्षेत्रात झालेली आहे का, झाली असेल तर यस, नसल्यास नो. त्यानंतर पहा डी, तुमचे आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक म्हणजे फ्रीडम फायटर होते का, असल्यास यस, नसल्यास नो. त्यानंतर पहा तुमचे वडील हे माजी सैनिक किंवा सैन्य आहेत का, असल्यास यस, नसल्यास नो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. यानंतर पहा स्पोर्ट कॅटेगरीमध्ये तुम्ही आहात का, असल्यास यस, नसल्यास नो. आता हे जे कॅटेगरी आहेत त्यामध्ये कोटा असतो अवेलेबल, म्हणून तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. यानंतर पहा तुम्ही अनाथ आहात का, अनाथ वगैरे असल्यास यस, अन्यथा नो. यानंतरचा ऑप्शन आहे मायनॉरिटी कोटा ऍडमिशन. जर तुम्ही मायनॉरिटी कोट्यात असाल तर यस, म्हणजेच काय की तुमची जी काही भाषा आहे, उदाहरणार्थ जर मल्याळम, हिंदी, गुजराती, बंगाली असेल तर तुम्हाला ती भाषा आणि तुमची कास्ट इथून जी काय आहे ती तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल. अशा पद्धतीने तुमचा धर्म सिलेक्ट करून घ्यावा लागेल. तुम्ही जर मायनॉरिटी कोट्यात येत असाल तर, आता मायनॉरिटी मध्ये ह्या भाषा आहेत तुमच्या जर असतील तर तुम्ही सिलेक्ट करू शकता, अन्यथा नो करा. यानंतर पहा इन हाऊस कोटा ऍडमिशन. आता इन हाऊस कोटा म्हणजे काय ते समजून घ्या. इन हाऊस कोटा म्हणजे तुम्ही ज्या शाळेत शिकला आहात त्याच शाळेत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर इन हाऊस कोटा, आणि तुम्ही ज्या शाळेत शिकला आहात आणि जर तुम्हाला दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला इन हाऊस कोटा नो करावा लागेल. आणि त्याच शाळेत तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर येस या पर्यायावरती क्लिक करा. यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा. आता सर्व जे काही तुम्ही फॉर्म हा फिल केलेला आहात तो पुन्हा एकदा चेक करा आणि यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा. यानंतर पहा आता इथे आपल्याला काय करायचं आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे. आता कोणकोणते, तर 10वी सर्टिफिकेट. आता तुमच्याकडे 10वी सर्टिफिकेट नाही आहे त्यामुळे सोडून द्या. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर अपलोड करा, ते सुद्धा नसेल तर सोडून द्या, ते पुन्हा आपल्याला अपलोड करण्याचा चान्स आहे. यानंतर पहा अंडरटेकिंग स्टुडंट डॉक्युमेंट सबमिशन, हे डाउनलोड करा इथेच किंवा मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. हे तुम्हाला फॉर्म फिल करून सबमिट करायचं आहे. इथे तुम्हाला विद्यार्थ्याचे नाव, तुमची कास्ट, इथे कास्ट प्रवर्ग, त्यानंतर पहा आरक्षणाचा लाभ घेणार असल्यास तुमचा कास्ट कोणती आहे ती घ्यायची आहे. इथे आपल्याला टिक मार्क करायचे आहे. आता कोणकोणती पहा इथे झूम करून दाखवतो. तुम्ही 10वी शाळा सोडल्याचा दाखला अर्जासोबत आत्ता सादर केला आहात का, नाही. त्यामुळे पहा इथे तुम्हाला गुणिले चिन्ह येणार आहे. आणि तुम्ही प्रवेशावेळी सादर करणार आहात
तर इथे तुम्हाला बरोबर करायचं आहे. 10वी गुणपत्र इथे सुद्धा बरोबर करायचं आहे. जातीचा दाखला असेल तर इथं बरोबर टिक मार्क करायचे आहे. उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचं एनसीएल प्रमाणपत्र कुटुंबाचे तुम्हाला द्यायचे असतील तर इथं बरोबर टिक करा, इथे बरोबर टिक मार्क करायचे आहे. अन्य आरक्षणाबाबत प्रमाणपत्र असल्यास तुम्हाला इथे असतील तर तुम्हाला टिक मार्क करायचे आहे. अल्पसंख्याक स्वयं घोषणापत्र असेल तर इथं टिक मार्क करायचं आहे. पहा, अशा पद्धतीने तुम्हाला हे स्वयं घोषणापत्र फिल करायचं आहे, हमीपत्र, आणि इथे विद्यार्थ्याची स्वाक्षरी आणि इथे पालकाची स्वाक्षरी, इथे दिनांक करायची आहे आणि ही तुम्हाला हे या फॉर्म सोबत अपलोड करायचे आहे. स्कॅनिंग करून किंवा फोटो मारून इथं तुम्हाला अपलोड करायचे आहे. चूज फाईल करायचं आहे आणि अपलोड करून घ्यायचे आहे. आता मी ते चूज फाईल करून अपलोड करतो. पहा, इथं फाईल अपलोड केलेली आहे. आता इथं अपलोड पर्यायावरती क्लिक करा. पहा, इथे डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली झालेले आहे. इथे तुम्ही व्ह्यू सुद्धा करू शकता. आता पुढील हे जे 2 डॉक्युमेंट आहेत ते नंतर मी सांगणारच आहे पार्ट 2 मध्ये. तर तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट काढून घ्यावंच लागेल जर तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर. यानंतर पास सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा. यानंतर पहा, तुम्हाला पेमेंट करायचं आहे. इथं 100 रुपये पे करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने. प्रोसेड टू पे ऍडमिशन प्रोसेसिंग फी. आता पेमेंट करून घ्या, कारण पुन्हा आपल्याला पेमेंटचा ऑप्शन सर्व्हर डाऊन असेल तर होणार नाही, त्यामुळे पेमेंट करून घ्या. प्रोसेड टू पे ऍडमिशन प्रोसेसिंग फी या पर्यायावरती क्लिक करा. इथं पहा, ट्रान्झॅक्शन डिटेल ओपन होईल. पे वरती क्लिक करा आणि आता आपल्याला इथे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला इथे क्यूआर कोड क्यूआर कोड वरती क्लिक करायचं आहे आणि क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करून घेऊ शकता. पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर पहा, इथे पेमेंट सक्सेसफुलीचा मेसेज येईल. डाउनलोड रिसिट वरती क्लिक करा. आता हा झाला आपल्याला पार्ट 1. पहा, डाउनलोड रिसिट करा, सेव्ह करून ठेवा, खूप महत्वाचं आहे. आता आपल्याला इथं पहा, पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करा. नेक्स्ट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथे प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचं आहे आणि ऍप्लिकेशन फॉर्म आपण आता इथे डाउनलोड करून ठेवायचा आहे. हा झाला तुमचा लॉग इन पार्ट 1. आता हा ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो सेव्ह करून घ्या. यानंतर आपल्याला पुढील ऑप्शन पहा, इथं आपल्याला कोणकोणते ऑप्शन आहेत. डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करून लॉक ऍप्लिकेशन फॉर्म, म्हणजे लॉक होणार आहे. एकदा लॉक झाला की एडिट करता येणार नाही, पुन्हा अनलॉक करावं लागेल. आता पार्ट 2 असणार आहे, तो कधी असणार आहे पहा. आता हा 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला लॉग इनचा पार्ट 1 आहे. पार्ट 2 म्हणजे कॅप ऑप्शन असणार आहे. इथे पहा, कॅप ऑप्शन, यामध्ये तुम्हाला कॉलेजेस चूज करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पार्ट 1 भरायचा आहे. आता लॉक फॉर्म केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप असणार आहे पार्ट 2 ची. त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती घेऊन येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे, तिथे अपडेट देण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करायला विसरू नका. तुमच्या अडचणी असतील तर कमेंट सेक्शन जरूर भरा. नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दल असणारच आहे. धन्यवाद.